हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द बायोलॉजी MCQ सिरीज पार्ट 3. मागच्या 2 व्हिडिओजमध्ये आपण 20 MCQs सॉल्व केलेत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन्स सॉल्व करणार आहोत, जे की तुमच्या MST CT ॲज वेल ॲज नीट अँड नर्सिंग CTसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. सो लेट्स बिगिन. द क्वेश्चन इज द एन्झाइम्स गेट डिनेचर्ड. ऑप्शन्स आर बिलो 40 डिग्री सेल्सियस, अबाव 60 डिग्री सेल्सियस, बिलो फ्रीजिंग पॉईंट अँड ॲट फ्रीजिंग पॉईंट. स्टुडंट्स लक्षात ठेवा, एन्झाइम्स हे प्रोटीन्स असतात आणि हाय टेम्परेचरमुळे एन्झाइम्सचा स्ट्रक्चर हा डिस्टर्ब होतो, त्याला डिनॅच्युरेशन असे म्हणतात. ओके, सो हियर द करेक्ट ऑप्शन इज अबाव 60 डिग्री सेल्सियस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज द 2 मोनोसॅकराइड्स आर हेल्ड टुगेदर बाय बॉन्ड. ऑप्शन्स आर डायसल्फाइड, फॉस्फोडायस्टर, हायड्रोजन अँड ग्लायकोसाइडिक बॉन्ड. सो करेक्ट आन्सर इज ग्लायकोसाइडिक बॉन्ड. स्टुडंट्स लक्षात ठेवा, जेव्हा 2 मोनोसॅकराइड्स कंबाईन होतात तेव्हा त्यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक बॉन्ड तयार होतो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज आर वॉटर इनसोल्युबल अँड स्मॉल मॉलिक्युलर वेट कंपाउंड्स ॲज कम्पेअर्ड टू द मॅक्रोमॉलिक्युल्स. ऑप्शन्स आर प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स अँड न्यूक्लिक ॲसिड. स्टुडंट क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे की असं कुठला कंपाऊंड आहे जो की वॉटर इन्सोल्युबल आहे. वॉटर इन्सोल्युबल मीन्स जो की पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही आणि त्याचा मॉलिक्युलर वेट हा इथे दिलेल्या मॅक्रोमॉलिक्युल्सपेक्षा कमी आहे. सो करेक्ट आन्सर इज लिपिड्स. स्टुडंट्स रिमेंबर, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, न्यूक्लिक ॲसिड्स हे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत, म्हणजेच काय त्यांचा साईज हा लार्ज आहे आणि लिपिड्सचं मॉलिक्युलर वेट ह्या मॅक्रोमॉलिक्युल्सच्या कंपॅरिझनमध्ये लो आहे. सो करेक्ट आन्सर इज लिपिड्स. नेक्स्ट क्वेश्चन इज द डिस्टन्स बिटवीन 2 नेबरिंग पेयर्स ऑफ न्यूक्लियोटाइड इज. ऑप्शन्स आर 3.4, 4.3, 4.4 अँड 4.5. सो करेक्ट आन्सर इज 3.4 अँगस्ट्रॉम. 2 न्यूक्लियोटाइडमध्ये 3.4 अँगस्ट्रॉम युनिट एवढं अंतर असतो. सो नेक्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय द कॅटॅबोलिक प्रोसेस. स्टुडंट्स, कॅटॅबोलिक प्रोसेस म्हणजे काय, तर ब्रेकडाऊन प्रोसेस. जेव्हा कॉम्प्लेक्स सबस्टन्स हा सिम्पल सबस्टन्समध्ये कन्वर्ट होतो बाय द कॅटॅबोलिझम. सो ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे की ऑप्शन्समधून कॅटॅबोलिक प्रोसेस कुठली आहे. सो ऑप्शन्स आर कन्वर्जन ऑफ स्टार्च टू ग्लुकोज, सिंथेसिस ऑफ ग्लायकोजन फ्रॉम ग्लुकोज, conversion of amino acids to protein and conversion of glycerol and fatty acids to triglycerides. So correct answer आहे ऑप्शन ए, कन्वर्शन ऑफ स्टार्च टू ग्लुकोज. स्टुडंट्स लक्षात ठेवा, स्टार्च हा एक कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहे ज्याला ब्रेकडाऊन करून ग्लुकोजमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि त्या प्रोसेसला कॅटॅबोलिझम असं म्हणतात. बाकी जर ऑप्शन आपण चेक केलेत तर हे तिन्ही प्रोसेसेस ॲनाबोलिझम प्रोसेसमध्ये येतात, म्हणजेच काय तर कंबायनिंग ऑर जॉईनिंग. ओके, सो ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज द वर्ड एन्झाईम मीन्स. ऑप्शन्स आर इन मेज, इन राईस, इन ईस्ट अँड इन विवो. सो करेक्ट आन्सर इज इन ईस्ट. एन्झाईम हा एक ग्रीक वर्ड आहे जो की एनझाईम ह्या वर्डपासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो इन ईस्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्राइम एलिमेंट. ऑप्शन्स आर कार्बन, ऑक्सिजन, कॅल्शियम अँड नायट्रोजन. सो करेक्ट आन्सर इज कॅल्शियम. स्टुडंट्स लक्षात ठेवा, कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन ॲज वेल ॲज हायड्रोजन, these are the prime elements. Calcium is not a prime element, so correct answer is calcium. Next question is the cells which usually store fats in animal body are. Options are osteocytes, chondrocytes, chondroblasts and adipocytes. So correct answer is adipocytes. स्टुडंट्स, ज्या सेल्समध्ये फॅट स्टोअर केलेला असतो त्या सेल्सला ॲडिपोसाइट्स असे म्हणतात. सो रिमेंबर ॲडिपोसाइट्स. नेक्स्ट क्वेश्चन इज द सबस्टन्स अपॉन विच ॲन एन्झाईम ॲक्ट्स इज टर्म्ड ॲज. ऑप्शन्स आर प्रोस्थेटिक ग्रुप, एक्झोएन्झाईम, एंडोएन्झाईम अँड सबस्ट्रेट. सो करेक्ट आन्सर इज सबस्ट्रेट. स्टुडंट्स लक्षात ठेवा, एन्झाईम्स ज्या सबस्टन्सवरती ॲक्ट करतात त्याला सबस्ट्रेट असं म्हणतात. रिमेंबर सबस्ट्रेट. नेक्स्ट क्वेश्चन इज द एग अल्ब्युमिन इज ॲन एक्झाम्पल ऑफ. ऑप्शन्स आर
simple proteins, conjugated proteins, simple lipids and compound lipids. So correct answer is simple proteins. एग अल्ब्युमिन हा एक सिंपल प्रोटीन आहे जो की फक्त अमिनो ॲसिड्सपासून बनलेला आहे, म्हणजेच त्यामध्ये कुठलाही नॉन प्रोटीन पार्ट नाही आणि म्हणून त्याला सिंपल प्रोटीन असं म्हणतात. सो ऑप्शन ए इज करेक्ट. सो नेक्स्ट पार्टमध्ये आपण बायोमॉलिक्युल्स ह्या लेसनचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. सो स्टे कनेक्टेड. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.